नमस्कार मित्रांनो, भगवान विष्णू असे का म्हणाले की आईवडिलांच्या चांगल्या आणि वाईट कर्माचे फळ मुलांनाही भोगावे लागतात. एकदा माता लक्ष्मी म्हणाली, हे स्वामी, आज मला एक प्रश्न खूप अस्वस्थ करत आहे. कृपया माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊन समाधान करा. तेव्हा भगवान विष्णू, हे देवी, तुझ्या मनात जे काही प्रश्न असतील ते बिनदिक्कतपणे विचार. तेव्हा माता लक्ष्मी म्हणते, हे भगवंता, माझा प्रश्न आहे की आईवडिलांचे चांगले वाईट करण्याचे परिणाम त्यांच्या मुलांनाही भोगावे लागतात का? तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, हे देवी, आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला कळेल की कशाप्रकारे आईवडिलांच्या कर्माचे फळ आणि त्यांचे परिणाम हे त्यांच्या मुलांना नक्कीच भोगावे लागतात. तर चला मग जाणून घेऊया कथा. हे देवी, प्राचीन काळी एका गावात श्याम नावाचा शेतकरी राहत होता. तो शेतकरी खूप गरीब होता, ज्याने खूप मेहनत करून कष्टाने घराचा सर्व खर्च भागवत होता. त्याला दिवसभराच्या कामानंतर मजुरी म्हणून फक्त 30 रुपये मिळायचे. त्यातील त्याने दररोज 15 रुपये दान करायचा आणि 15 रुपये घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. आणि काही दिवसानंतर त्यांना 2 जुळे मुले झाली. त्यामुळे आता श्यामच्या कुटुंबात 2 नवरा बायको आणि 2 जुळी मुले असे 4 सदस्य झाले. दिवसेदिवस खर्च वाढत असल्याने हळूहळू श्यामला त्याच्या मुलांच्या देखभालीमध्ये अडचण येत होती. मग भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात, हे देवी, एके दिवशी शेतकऱ्याचा मुलगा त्याच्या वडिलांना म्हणाला, बाबा, तुम्ही रोज 30 रुपये कमवता, त्यातील 15 रुपये दान करता आणि तुम्ही फक्त 15 रुपये कसे खर्च भागवता? आपल्या मुलाचे हे बोलणे ऐकून शेतकरी शांत झाला. त्यामुळे शेतकऱ्याला शांत पाहून त्याची पत्नी म्हणाली, नाही बेटा, असे नाही. तुमचे वडील रोज 30 रुपये कमवतात आणि 15 रुपये दान करतात. ते फक्त तुमच्यासाठी, दुसऱ्यासाठी नाही. पण दोन्ही मुलांना हे समजले नाही, कारण ते दोघेही लहान होते. मग काही काळ असाच गेला आणि शेतकऱ्याची दोन्ही मुले हळूहळू मोठी होऊन गेली. श्याम एके दिवशी कामावरून घरी येत असताना त्याचा अपघात झाला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. जेव्हा त्याच्या पत्नीला मृत्यूची बातमी मिळाली तेव्हा तिला खूप वाईट वाटले. आणि मग एके दिवशी श्यामच्या दोन्ही मुलांनी त्याच्या आईला विचारले, आई, आमचे वडील कुठे गेले? तेव्हा ती म्हणाली, बेटा, तुझे वडील आम्हा सर्वांना सोडून शंकराकडे गेली आहेत. तुमचे वडील जिवंत होते तेव्हा ते दिवसाला 30 रुपये कमवायचे आणि 30 रुपयांमधून 15 रुपये दान करायचे आणि आपले 15 रुपयेमध्ये पालनपोषण करायचे. तर मुले म्हणाले, आता आपले बाबा नाहीत आहेत तर आपले पालनपोषण कसे होणार? आपले पोट कसे भागणार? आई आपल्या मुलांना म्हणाले, ज्या घरामध्ये गरिबी असते तिथे मदतीला कोणी येत नाही. सर्वजण त्याच्यापासून दूर पळून जातात. फक्त त्यांच्यासोबत देव असतो, कारण तो गरिबांचा दाता आहे. जेव्हा मुलांनी आईला सांगितले, आई, तू असा विचार करू नकोस. आम्ही दोघे भाऊ भगवान शंकराकडे जाऊ आणि आपल्या बाबांना घेऊन येऊ, कारण भगवंत शंकर खूप दयाळू आहेत. आमचे दुःख पाहून त्यांना नक्कीच आमची दया येईल आणि ते आमच्या वडिलांना नक्कीच पाठवतील. आई मुलांच्या या गोष्टीकडे फारसे लक्ष देत नाही. एके दिवशी श्यामची बायको तिच्या दोन्ही मुलांना घरी सोडून कामाच्या शोधात गावात गेलेली असते आणि दुसरीकडे त्याची 2 मुले म्हणजे दोन्ही भाऊ आपापसात विचार करू लागतात की आपण कैलास पर्वतावर भगवान शंकराकडे जाऊन आपल्या वडिलांना परत आणायची. असा विचार दोघे करतात. खूप वेळ चालत गेल्यावर त्यांना थकवा जाणवला आणि एक मोठा वटवृक्ष पाहून ते त्याच्या सावलीत उभे राहिले. मग त्या वृक्षाच्या सावलीत थोडा वेळ आराम करावा असा विचार दोन्ही भावांनी केला. तेव्हा वटवृक्ष मानवी आवाजात म्हणाला, मुलांनो, तुम्ही कोण आहात आणि कुठे चालत आहात? आजपर्यंत तुमच्यासारखे कोमल मुले माझ्या सावलीत बसले नाहीत. तेव्हा या 2 मुलांनी सांगितले की आम्ही शेतकऱ्याची मुले आहोत आणि आम्ही कैलास पर्वतावर भगवान बोली शंकराकडे आमच्या वडिलांना आणण्यासाठी जात आहोत. तेव्हा त्या वटवृक्षाने त्या मुलांचे बोलणे ऐकले. तेव्हा ते म्हणाले की मुलांनो, तुम्ही माझ्यासाठी सुद्धा भगवान शंकराचा एक प्रश्न विचारा. आणि तो म्हणाला, मी अनेक वर्ष इथे उभा आहे, पण माझे एकही पान जमिनीवर पडले नाही आणि माझ्या फांद्याही सुकत नाहीत.
मी काय पाप केले आहे, असे काय झाले आहे की ज्यामुळे मला यातून मुक्ती मिळू शकली नाही, याचे कारण काय आहे? मग त्या दोन्ही मुलांनी म्हटले की ठीक आहे, तुमचा हा प्रश्न आम्ही भगवान शंकराला नक्कीच विचारू. असे सांगून दोन्ही मुले पुढे जाऊ लागले आणि वाटत एक अतिशय भयानक मोठा साप दिसला. त्या सापाला पाहून दोन्ही भाऊ भीतीने थरथर कापू लागले आणि तिथे उभे राहिले. दोघे भाऊ तिथून पळून जाणार होते. तेवढ्यातच तो साप मानवी आवाजात बोलू लागला आणि म्हणाला, मुलांनो, मला घाबरू नका, मी तुम्हाला काहीही करणार नाही. तुम्ही कोण आहात आणि कुठे जात आहात ते सांगा. मग दोन्ही मुलं त्या सापाजवळ गेली आणि हात जोडून म्हणाली, हे सर्व देव, आम्ही दोघेही शेतकऱ्यांचे पुत्र आहोत आणि आम्ही दोघे जुळे भाऊ आहोत. आम्ही आमच्या वडिलांना आणण्यासाठी भगवान शंकराकडे जात आहोत. तेव्हा साप म्हणाला, मुलांनो, माझा एक प्रश्न आहे, तुम्ही भगवान शंकरांना विचारून या. मी बरीच वर्ष इथे पडून आहे. मला आता चालताही येत नाही. माझ्या शरीरात थोडासाही जीव नाही. मागच्या जन्मी मी असे कोणतेच पाप केले आहे ज्यामुळे मला या जन्मातून मुक्ती मिळू शकली नाही, याचे कारण काय आहे? तेव्हा ती मुले म्हणाली, ठीक आहे, तुमचा हा प्रश्न भगवान भोलेशंकराला आम्ही नक्की विचारू. मग भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात, हे देवी. ते सांगून दोन मुले पुढे जाऊन चालत लागले. तेव्हा एक शेठजी भेटले. तेव्हा शेठ म्हणाला, मुलांनो, तुम्ही दोघे कोण आहात आणि इतक्या उन्हात कुठे जात आहात? आणि तुम्ही दोघे लहान आणि खूप कोमल दिसत आहात. तेव्हा ती मुले म्हणाली, शेठजी, आम्ही दोघेही शेतकऱ्याचे पुत्र आहोत आणि आम्ही दोघे जुळे भाऊ आहोत. आम्ही दोघे कैलास पर्वतावर आमच्या वडिलांना आणण्यासाठी भगवान शंकराकडे जात आहोत. तेव्हा शेठ म्हणाला की माझा एक प्रश्न तुम्ही भगवान शंकरांना विचारा. तेव्हा तो शेठ म्हणतो, मुलांनो, इथे येणाऱ्या प्रत्येक जणांची तहान भागवण्यासाठी मी अनेक वर्षापासून इथे विहीर खोदत आहे, पण त्यातून अजून पाणी निघाले नाही. मी माझ्या मागील जन्मात असा कोणता गुन्हा केला आहे की या विहिरीत अजून पाणी लागले नाही, ज्यासाठी मी विहीर खोदण्यासाठी खूप पैसे खर्च केले आहेत. तेव्हा ती मुले म्हणाले, ठीक आहे शेठजी, तुमचा हा प्रश्न आम्ही भगवान शंकराला विचारून आम्ही नक्कीच येऊ, तुमच्याकडे परत येऊ. भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात, हे देवी. असे सांगून दोन्ही मुले तिथून पुढे जाऊन लागले आणि चालत असताना त्यांना एक वाहत असलेल्या नदीत दिसते. मग हळूहळू दोन्ही भाऊ नदीच्या काठी पोहोचले आणि नदीतून एक मासा बाहेर आला आणि तो त्यांच्या पायाजवळ आला आणि म्हणू लागला, अरे मुलांनो, तुम्ही कोण आहात आणि तुम्ही दोघे बोटीशिवाय का जात आहात? मग मुले म्हणाली की आमच्याकडे बोटीत बसायला पैसे नाहीत, कारण आमचे वडील रोज 30 रुपये कमवत होते. त्यातून ते रोज 15 रुपये दान करायचे आणि 15 रुपयामधून आमचा उदरनिर्वाह करून कसे तरी आमचे घर सांभाळले जायचे. आता आमचे वडील घरी नाहीत. देव भगवान शंकराकडे गेले आहेत, म्हणून आम्ही दोघे भाऊ कैलास पर्वतावर भगवान शंकराकडे आमच्या वडिलांना आणण्यासाठी जात आहोत. त्या मुलांचे म्हणणे ऐकून मासा म्हणाला, तुम्ही दोघं माझा एक प्रश्न भगवान शिवाला विचारून या, कारण मी अनेक वर्ष या नदीत भटकत आहे. माझ्या 7 पिढ्या उलटून गेल्या आहेत, पण मी अजूनही या नदीत राहत आहे. मी माझ्या पूर्वजन्मात असा कोणता अपराध केला आहे ज्यामुळे मला या जन्मातून मुक्ती मिळू शकली नाही, याचे कारण काय आहे? तेव्हा ती मुले म्हणाली, ठीक आहे, आम्ही तुमचा हा प्रश्न भगवान शिवाला नक्कीच विचारू आणि परत येताना तुम्हाला कळवू. त्यानंतर चालत चालत दोघी भाऊ नदीच्या दुसऱ्या काठावर पोहोचले. तेव्हा त्यांना तेथे एक मृत व्यक्ती पडलेल्या अवस्थेत दिसला. त्या 2 मुलांना पाहून व्यक्ती म्हणू लागला, मुलांनो, तुम्ही कोण आहात? कुठे चालला आहात? तेव्हा त्या मुलांनी त्यांचा आवाज ऐकला आणि सांगितले की आम्ही शेतकऱ्यांची मुले आहोत आणि आम्ही दोघे जुळे भाऊ आहोत. आम्ही दोघे भाऊ कैलास पर्वतावर भगवान शंकराकडे जात आहोत. त्यांच्याकडून आम्ही आमच्या वडिलांना घेण्यासाठी जात आहोत. मग तो मृत व्यक्ती म्हणू लागला, तुम्ही भगवान शंकरांना माझा एक प्रश्न विचारा की माझे शरीर अनेक वर्षापासून या नदीच्या काठावर आहे. कधी कधी पाण्याची लाट आली की माझे शरीर नदीच्या आत जाते, पण नदीतून बाहेर पडल्यावर माझे शरीर पुन्हा किनाऱ्यावर येते. शिवाय माझे शरीर वितळत नाही किंवा सडतही नाही.
असे इतकी वर्ष हा त्रास भोगत आहे. मी माझे पूर्वजन्मात कोणते पाप केले आहे ज्यामुळे मला या देहातून मुक्ती मिळू शकत नाही आणि याचे कारण काय आहे तुम्ही? तेव्हा ती मुले म्हणाली, ठीक आहे, तुमचा हा प्रश्न भगवान शंकरांना विचारून आम्ही नक्कीच तुमच्याकडे परत येऊ. मग तिथून चालत चालत दोघे भाऊ कैलास पर्वतावर भगवान शंकराजवळ पोहोचले आणि हात जोडून दोन्ही भावाने भगवान शंकरांना नमस्कार केला आणि म्हणू लागले, हे भगवान, माझे वडील कुठे आहेत? जेव्हा माझे वडील घरी होते तेव्हा ते रोज 30 रुपये कमवायचे आणि त्यातील 15 रुपये दान करायचे आणि 15 रुपये घरी येऊन आमचा सांभाळ करायचे. आता ते घरी नसतात. आम्ही दोघे भाऊ आमच्या आई उपाशी मरत आहोत. कृपया त्यांना आमच्यासोबत आमच्या घरी पाठवा. मग भगवान विष्णू म्हणतात, हे देवी. भगवान शिव त्या दोन मुलांचे म्हणणे ऐकून म्हणाले, ठीक आहे, मी तुमच्या वडिलांना घरी पाठवतो. आधी तुम्ही दोघे भाऊ इथे बसा. भगवान शंकरांनी त्या दोन मुलांना आपल्याजवळ बसवले आणि त्यांना खाऊ घातल्यानंतर त्यांना विचारले की तुम्हाला आणखी काय हवे आहे? मग त्या दोन मुलांनी भगवान शंकरांना वाटेत जे काही घडले, त्यांना कोण कोण भेटले आणि ते काय म्हणाले त्याबद्दल प्रश्न विचारले. तेव्हा भगवान शिव त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत म्हणाले, मुलांनो, जाताना तुम्ही दोघांनी तुम्हाला जे कोणी भेटेल त्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांना सांगा. त्यानंतर भगवान शिव म्हणाले की तुम्ही दोघेही जण आता तुमच्या घरी जात. तुमच्या आई तुमची वाट पाहत असेल. तुमचे वडील तुमच्या घरी पोहोचतील. मग दोन्ही भाऊ भगवान शंकरांना नमस्कार करून परत निघाले. वाटत नदीच्या काठी पडलेला तोच मृतदेह त्यांना दिसला आणि दोन मुलांना पाहून मेलेला माणूस म्हणाला, मुलांनो, माझा प्रश्न तुम्ही भगवान शंकरांना विचारला का? तेव्हा मुलांनी सांगितले की हो. भगवान शिव म्हणाले की तुम्ही पूर्वी मोठे विद्वान होता, पण तुमचे ज्ञान तुम्ही कोणालाही सांगितले नाही. आता जेव्हा तुमचा मृत्यू झालेला आहे तेव्हा तुमच्याकडे असलेले ज्ञान आताच तुमच्यामध्ये घुसमटत आहे. जोपर्यंत तुमचे ज्ञान कोणाला सांगत नाही तोपर्यंत तुमच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. तेव्हा मेलेला माणूस म्हणाला, मुलांनो, आता अशा परिस्थितीत माझ्याकडे ज्ञान घेण्यासाठी कोण येईल? तुम्हीच माझ्याकडे असलेले ज्ञान घ्या. त्यानंतर मृत व्यक्तीने आपल्याजवळ असलेले सर्व ज्ञान दोन्ही भावांना दिले आणि ज्ञान दिल्यानंतर त्यांच्या आत्म्याला त्वरित मोक्ष प्राप्त झाला. मग दोघे भाऊ तिथून पुढे निघाले आणि चालत असताना त्यांना तिथे एक मासा दिसला. तेव्हा मासा म्हणाला, मुलांनो, तुम्ही भगवान शंकराला माझा प्रश्न विचारला होता का? तेव्हा ती दोन मुले म्हणाली की हो, तुमच्याकडे अमृत आहे आणि जोपर्यंत तुम्ही हे अमृत कोणालाही देत नाही तोपर्यंत तुम्ही असेच व्यतीत राहाल. तेव्हा मासा म्हणाला, मुलांनो, आता माझे अमृत कोणाला मिळेल? तुम्ही दोघेच माझे असलेले अमृत. मग माशाने त्याचं अमृत त्या दोन मुलांना दिले आणि त्या माशाचा आत्मा अमृत देताच त्याचा मोक्ष प्राप्त झाला. माशांनी त्याचे अमृत त्या दोन मुलांना दिले आणि त्या माशाचा आत्मा अमृत देताच त्यांना मोक्ष प्राप्त झाला. अशा पद्धतीने दोन्ही भाऊ तिथून पुढे निघाले तर वाटत त्यांना शेठ दिसले, जे येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी विहीर खोदत होते. ते शेठ दोन्ही पोरांना पाहताच म्हणाला, बेटा, तुम्ही दोघांनी भगवान शंकरांना माझा प्रश्न विचारला होता का? तेव्हा मुले म्हणाली की हो. भगवान शिव म्हणाले की तुझ्या घरी 2 कुमारी मुली आहेत. जोपर्यंत तू त्या 2 मुलींचे लग्न करून त्यांचे कन्यादान करत नाहीस तोपर्यंत तुम्ही खोदलेल्या या विहिरीत पाणी येणार नाही. जे तुमचे कर्तव्य आहे ते आधी कर. आधी तुमच्या मुलींची लग्न करा आणि त्यानंतर विहीर खोदा. मग तो शेठ त्या मुलांना म्हणाला की आता माझ्या मुलींसाठी लगेच मुलगा शोधण्यासाठी कुठे जाऊ? तुम्ही दोघेही मला माझ्या मुलींसाठी योग्य दिसत आहात. तुम्ही दोघेही खूप साधे स्वभावाचे आणि सुंदर आहात आणि तुम्ही दोघेही सारखे दिसता आणि आता तुम्ही दोघेही तरुण झाला आहात आणि विवाहास पात्रसुद्धा आहात. म्हणून हे मुलांनो, तुम्ही दोघेही माझ्या दोन्ही मुलींसोबत लग्न करा. मग त्या शेठने आपल्या 2 मुलींचे लग्न त्या 2 मुलांशी लावून दिले आणि आपल्या दोन्ही मुलांना भरपूर पैसे देऊन
त्यांची पाठवणी केली. मग दोन्ही भाऊ पुढे निघाले आणि वाटेत त्यांना तोच साप भेटला. त्या दोघांना पाहून साप म्हणाला, मुलांनो, तुम्ही भगवान शंकरांना माझा प्रश्न विचारला होता का? मुले म्हणाली, हो. भगवान शंकर म्हणाले की जोपर्यंत तुझ्याकडे असलेले सर्परत्न तुम्ही तो रत्न दान करत नाही तोपर्यंत तुमचे शरीर असेच राहील. तेव्हा साप म्हणाला, मुलांनो, हे सर्परत्न आता मी कोणाला देऊ? मुलांनो, हे सर्परत्न तुम्ही तुमच्याकडे ठेवा. अशा प्रकारे ते सर्परत्न दोघांना देताच सापाच्या आत्म्याला म्हणजेच सापाला मोक्ष प्राप्त झाला. अशा प्रकारे दोन्ही भाऊ आपापल्या पत्नीसह पुढे जाऊ लागले आणि वाटेत तेच प्रचंड वटवृक्ष दिसले, ज्याखाली ते दोन्ही भाऊ आराम करण्यासाठी सावलीत बसले होते. मुलांना पाहताच वटवृक्ष म्हणाले, मुलांनो, तुम्ही माझा प्रश्न भगवान शंकराला विचारला होता का? तेव्हा दोन्ही मुले म्हणाली. त्यावर भगवान शिव म्हणाले की तुमच्या मागच्या जन्मी तुमचे काम गुरुकुलात मुलांना शिकवायचे होते, पण त्या बदल्यात तुम्ही त्या लहान मुलांकडून काम करून घेतले आणि त्यांना चांगले शिक्षण देखील दिले नाहीत. त्या मुलांच्या शापामुळे तुम्हाला मोक्ष मिळाला नाही. म्हणूनच तुमच्यात भरलेले ज्ञान कोणालाही दिले नाहीत. ते दिल्यानंतर तुम्हाला पुन्हा मोक्ष मिळेल. तेव्हा भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात. दोन्ही मुलांचा संवाद ऐकून झाड म्हणाले, हे ज्ञान मी कोणाला देऊ? तुम्हीच का माझे ज्ञान घेत नाहीत? तेव्हा वटवृक्षाने आपापल्या जवळ असलेले सर्व ज्ञान दोन्ही भावांना दिले. त्यामुळे त्यांच्या आत्म्यालाही शांती मिळाली आणि त्या झाडाच्या बंधनातून मुक्त झाला. मग दोन्ही भाऊ त्याच्या पत्नीसह चालत चालत त्यांच्या घरी पोहोचले. तेव्हा दोन्ही भाऊ त्याच्या घरी पोहोचले. त्यांना पाहून त्यांची आई खूप खुश झाली आणि म्हणू लागली, तुम्ही दोघे या दोन मुली कोण आहेत? तेव्हा दोन्ही भावांनी त्यांच्या आईला त्यांच्यासोबत घडलेली सर्व घटना सांगितली. त्या भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले की देवी, आता दोन्ही मुलांना समजले होते की आपले वडील परत येऊ शकत नाहीत. त्यांना मोक्ष मिळाला आहे. आपल्या वडिलांनी केलेल्या दानाचे फळ भगवंत शंकरांनी आम्हा दोन्ही भावांना दिले आहे. मित्रांनो, अशा प्रकारे भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला संपूर्ण कथा सांगितली. तर मित्रांनो, आपल्याला ही कथा आवडली असेल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.